अवघ्या काही दिवसावर निवडणूक आली असून 15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकेसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. विजयाचा गुलाल कोण उधळणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असली तरी त्याआधी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. मात्र निवडणुकीपूर्वीच्या प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असून उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील शिंदे गट आणि भाजप यांची युतीची चर्चा झाली आहे असं दिसत आहे. वरवर पाहता ही युती मजबूत वाटत असली तरी आतून पाहिलं तर या फॉर्म्युल्यामध्येच मोठा राजकीय गेम लपलेला आहे. कारण जर निकाल युतीच्या बाजूने लागला तर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेली मुंबई महापालिकेची तिजोरी थेट भाजपच्या हाती जाणार आहे. मात्र प्रश्न असा आहे की या सगळ्यात शिंदे सेनेच्या हाती नेमकं काय येणार? आजची वस्तुस्थिती पाहिली तर शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकणार नाही ना शिंदे गटाचा महापौर होणार. म्हणजे भाजपसोबत राहण्याची राजकीय गरज सोडली तर शिंदे सेनेला प्रत्यक्ष सत्तेचं श्रेय मिळणार नाही असं राजकीय व्यक्तींचं मत आहे. आता थोडक्यात जागा वाटपाचं गणित समजून घेऊया. मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभाग आहेत. बहुमतासाठी 114 जागांचा जादुई आकडा लागतो. सध्या चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 140 जागा लढवणार तर शिंदे सेनेच्या वाट्याला 87 जागा येणार आहेत. या आकड्याकडे लक्ष दिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. भाजप हा मोठा भाऊ आहे हे शिंदे सेनेने मान्य केलं आहे. आता समजा शिंदे सेनेने 87 पैकी सर्वच जागा जिंकल्या म्हणजे 100% स्ट्राईक रेट ठेवला तरीही बहुमताचा आकडा गाठता येत नाही आणि त्यामुळेच महापौर पद भाजपकडेच राहणार आहे. जवळपास निश्चित आहे. म्हणजेच महायुतीचा महापौर होईल हे ऐकायला गोड वाटत असलं तरी तो महापौर शिंदे सेनेचा नसेल, तो वास्तव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची लढाई यंदा अधिक चतुराईची होणार आहे. कारण एकीकडं उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी युती करून मोठं आव्हान उभं केलं आहे. दुसरीकडं काँग्रेसने रासपा आणि वंचितसोबत आघाडीचा डाव टाकला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र एकला चलो रेच्या भूमिकेत आहे. म्हणजे एकूणच मुंबईत यंदा प्रत्येक प्रभागात प्रतिष्ठेचं होणार आहे. एक एक जागा जिंकण्यासाठी सत्ताधारी युतीला पहिल्यांदाच मोठी कसरत करावी लागणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की यावर तर तडजोडीचा फायदा ठाणे आणि नवी मुंबईत शिंदे सेनेला होतो का, की मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी शिंदे सेनेने मोठी किंमत मोजावी लागते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही आठवड्यात स्पष्ट होईलच. मुंबई महापालिकेवर राज आणि उद्धव ठाकरे यांची जादू चालती का? कारण महापालिका निवडणुकीमध्ये अनेक पक्ष मैदानात उतरले आहे. प्रत्येक पक्षाला हेच वाटतं की मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या पक्षाकडे असली पाहिजे, महापौर आपल्या पक्षाचा असला पाहिजे. याच पद्धतीनं भाजप, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राज ठाकरे यांचा मनसे पक्ष त्यांच्या त्याचबरोबर काँग्रेस, वंचित आघाडी हे सगळे पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची युती देखील झाली आहे. फक्त त्यांनी कोणाच्या वाटेला किती जागा येणार हे स्पष्ट केलेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी म्हटलं आहे की भाजपने आपला महापौर मराठी असेल असं सांगावं. त्यामुळे आता मुंबई महापालिकाची सत्ता कोणाच्या ताब्यात जाते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर तुमच्या मते मुंबई महापालिकेमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकला जाईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.